नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वनरक्षक भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट टाईम जी वनरक्षकची भरती झाली होती 2023 साली, तो पेपर इथं आज आपण इथं विश्लेषण करतोय. 2 ऑगस्ट 2023 रोजी झालेला शिफ्ट क्रमांक 2चा पेपर आज इथं आपल्याला पाहायचा आहे. वनरक्षक भरतीला एका विषयाचे 15 प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे 120 गुणांचा पेपर असतो. त्यामधले 45 प्रश्न मी इथं आज घेणार आहे. इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न 15 सोडून मी उर्वरित गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानचे प्रश्न इथं विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. काही नसल्यास समजल्यास तर तुम्हाला नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता. पहिला प्रश्न होता तुम्हाला इथं चुकून प्रश्न इंग्रजीत टाइप झालेला, आपण नंतर घेऊ त्याला. एका मुलाकडे बोट दाखवत राजीव म्हणाला, तो क्रिकेट खेळणारा मुलगा हा माझ्या वडिलांच्या पत्नीचा मुलगा आहे. तर त्या मुलाचे राजू सोबत काय नाते आहे? काही कॉमन सेन्स वापरा. प्रश्न थोडासा वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटते की या प्रश्नाचं उत्तर काढण्याची गरज नाही. डायरेक्ट उत्तर यानं समोर दिलेलं आहे. एका मुलाकडे बोट दाखवत राजीव म्हणाला. बरं, एका मुलाकडे बोट दाखवत राजीव काय म्हणाला राजीव, की म्हणाला, "तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीचा" म्हणजे माझे वडील. माझ्या वडिलांची पत्नी म्हणजे कोण असेल? माझी आई असेल ना. माझ्या वडिलांच्या पत्नीचा मुलगा म्हणजे माझ्या वडिलांची पत्नी म्हणजे माझ्या आईचा मुलगा म्हणजे तो माझा कोण असायला पाहिजे? माझा भाऊ असायला पाहिजे ना. जर तुम्हाला असंही समजलं नसेल, तर आता आकृतीच्या माध्यमातून कसं होईल? कोण म्हणाला? एका मुलाकडे बोट दाखवत राजीव म्हणाला. हा झाला राजीव. ठीक आहे. राजू म्हणाला, "तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीचा." आता मला इतकं सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नातेसंबंध शिकत असताना मी तुम्हाला पहिले काही गोष्टीच्या हिंट देतो. पहिली तर इथं बेसिक घेतो. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जावं लागेल. जर पुरुष असेल, तर मी प्लसचं चिन्ह देईल. म्हणजे तुम्ही आणखी तुम्हाला काही द्यायचं असेल तुम्ही देऊ शकता. मी जर कधी स्त्री असेल, तर वजाचं चिन्ह देईल. आता याच्यामध्ये सोबत जर कधी भाऊ-भाऊ किंवा भाऊ-बहीण असेल, तर मी त्यांना समकालीन म्हणतो याला. याला मी बरोबरचं चिन्ह देईल. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी जरी फक्त आता कधी समजल्या नाही, फक्त समजून घ्या. मी सांगतो पुढे काय असेल. याचा खूप मोठं काम होणार आहे. तुम्हाला कधी विसरणार नाही तुम्ही या गोष्टी. याचबरोबर मला इतकं सांगा, मुलगा असेल. आता या मुलाच्या आधी याचे वडील जन्माला येईल ना? आणि या वडिलाच्या आधी या मुलाचे आजोबा जन्माला येईल. ठीक आहे. आजोबा जन्माला येईल आणि या मुलाच्या खाली याचा मुलगा अजून जन्माला येईल. म्हणजे एकंदरीत मला काय सांगायचं आहे इथं, आपल्यापेक्षा आपले वडीलधारी माणसं हे वर लिहायचे आणि आपल्यापेक्षा लहान लेकरं असेल किंवा आपल्यापेक्षा नेक्स्ट जनरेशन, नेक्स्ट पिढी असेल, ते आपल्या खाली लिहायचे. नसेल समजलं तुम्हाला काही हरकत नाही. मी आता एकदम व्यवस्थित सांगतो. प्रश्न वाचा माझ्या मित्रांनो काय म्हणते. एका मुलाकडे बोट दाखवत राजीव म्हणाला, हा राजीव आहे. ठीक आहे. हा राजीव म्हणाला, एका मुलाकडे बोट दाखवत. तो मुलगा कोणता आहे सध्या आम्हाला माहीत नाही. तो क्रिकेट खेळणारा मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीचा मुलगा आहे. म्हणजे राजीव, राजीवचे वडील, ठीक आहे. राजीवचे वडील, वडिलाची पत्नी. आता हां, पती-पत्नीचं रिलेशन माझे मित्रांनो कसं दाखवाल? पती-पत्नीचं रिलेशन हे गुणाकाराच्या चिन्हानं दाखवजा. हे एक पॉइंट सुटला होता. माझ्या वडिलांच्या पत्नीचा म्हणजे माझ्या वडिलांची पत्नीचा मुलगा. आता हे झाले राजीव, राजीवचे वडील, वडिलांची पत्नी म्हणजे राजीवची आई, आईचा मुलगा. आईचा मुलगा म्हणजेच कोण? हा झाला त्याचा जो कोणी असेल तो. एका मुलाकडे त्याचं नाव दिलं आहे का? नाही ना. हा आहे तो मुलगा. मग हे काय झाले? 2 मुलं झाले. या 2 लोकांचे. तर याचा कोण असायला पाहिजे? तो भाऊ असायला पाहिजे. ही एकदम सरळ सोप्या पद्धतीनं समजावण्याचा प्रयत्न होता. एक जो प्रश्न इंग्रजीवाला होता. आपल्याला इंग्रजीच्या ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत ते बघा. काय म्हणते याच्यामध्ये 3 गोष्टी सारख्या आहेत आणि एक गोष्ट ही वेगळी आहे. आता 3 गोष्टी सारख्या असण्यामध्ये लखनौ, उत्तर प्रदेश लखनौ हे गोमती नदीकाठी आहे. महाराष्ट्रातलं एक राज्य उत्तर प्रदेश आहे. त्याची राजधानी लखनौ आहे.
महाराष्ट्रातलं म्हणतो, भारतातलं राज्य उत्तर प्रदेश आहे, त्याची राजधानी लखनौ आहे. भारतातलं एक राज्य बिहार आहे, त्याची राजधानी पटना आहे, ही बरोबर आहे. राजस्थान भारतातलं एक राज्य आहे, त्याची राजधानी जयपूर आहे, ही बरोबर आहे. काठमांडूची राजधानी नेपाळ आहे, ह्याच्यात कुठलाही डाऊट नाही. पण तो एक देश आहे. वरचे 3 ऑप्शन हे भारतातले राज्य आणि त्यांच्या राजधान्या दर्शवतात. म्हणजे चौथी गोष्ट ही त्याच्यातली डिफरंट आहे. त्यामुळे ऑड मॅन आउट कोणतं होईल? ऑप्शन नंबर 4. ओके, सर्वांना समजलं? आपण पुढच्या प्रश्नावरती जाऊया. हा पेपर सेट होता 2 ऑगस्ट 2023 रोजी झालेला शिफ्ट क्रमांक 2चा पेपर आहे. पुढे चालतो. खालील मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायची आहे. एकदम छान प्रश्न दिलेला आहे. 13, 25, 101, 203. मी लिहितो माझ्या मित्रांनो इथं मोठं. 13, 25, 51, याच्यानंतर 101, त्यानंतर आहे माझ्या मित्रांनो 203. पुढचं तुम्हाला सांगायचं आहे. एकदम सरळ आणि सोपं आहे रे. इथं लक्ष ठेवा. 13 गुणाकारात 2, 13 दोन्ही 26 वजा 1 किती होतात? 25. 25 दोन्ही 50 प्लस 1 किती झाले? 51. ओके. 51 दोन्ही 102, 51 दोन्ही 102 वजा 1 वजा 1 किती होईल? 101. 101 दोन्ही 204, 100 पहा 51 दोन्ही 101 दोन्ही 101 दोन्ही 202, 101 दोन्ही 101 दोन्ही 202, 202 मध्ये काय करसाल? इथं प्लस 1 करसाल 203. आता तुम्हाला इथं थोडंसं समजून घ्या. एकदा मायनस, एकदा प्लस, एकदा मायनस, एकदा प्लस. म्हणजे पुढे काय होईल माझ्या मित्रांनो, इथं 2 न गुणावं लागल, इथं प्लस केलं, इथं मायनस करसाल तुम्ही. बरोबर आहे? आता मला इतकं सांगा, ह्या 203 ला आपण 2 न गुणलं, तर काय होईल? 406 होईल आणि वजा करावं लागते 1 म्हणजेच किती? 405 असायला पाहिजे ऑप्शन. कुठं डाऊट आहे का रे तुम्हाला याच्यामध्ये? ऑप्शन नंबर 3. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ऑप्शन नंबर 3 असायला पाहिजे. ओके. एकदम सरळ आणि सोप्या पद्धत सांगणं आहे. ओके. प्लस वजा, प्लस वजा, प्लस वजा. पहिल्या ह्याच्यात 13 दोन्ही 26, इथं वजा केलं, इथं प्लस केलं, इथं वजा केलं, इथं प्लस केलं. म्हणून इथं काय शेवटी वजा केलेलं आहे. पुढचा प्रश्न. माझ्या मित्रांनो, आपल्याला पुढची पूर्ण स्लाईड घ्यायची आहे, काळजी करू नका. मी स्वतः आहे प्रफुल्ल पवार. वनरक्षक भरती 2026च्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी स्पेशल पेड बॅच घेऊन आलेलो आहे. बॅचची फी ऑफरमध्ये आहे. 799 रुपयामध्ये तुम्हाला सर्व विषय शिकवले जात आहे. माझा एक्सपिरियन्स एज्युकेशन जे आहे ते तुमच्या सामोरे आहेत माझ्या मित्रांनो. तुम्हाला कुठल्याही पद्धतीची अडचण गेल्या बॅच घ्यायच्या संदर्भात हा स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे. डेमो लेक्चर्स तुम्हाला जर पाहायचे असतील तर तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. बॅचची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. PP अकॅडमी नावाचं ॲप्लिकेशन आहे. डाउनलोड करून घ्या आणि बॅच तयारी करा. साधारणतः तिथं रेग्युलर बेसिसवर डेलीचे क्लास अपलोड होत आहे आणि तुम्हाला एक क्लास किती पण वेळा पाहता येईल. त्याचबरोबर तुम्हाला PDF सुद्धा तिथं अवेलेबल करून दिल्या जात आहे. तर या सर्व बॅचची वैशिष्ट्य आहे. PP अकॅडमी ॲप डाउनलोड करून घ्या. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आताच खोदून ठेवा, म्हणजे तहान लागेल त्यावेळेस तुमचा जीव जाणार नाही. अशा प्रकारची कंडिशन अशी आहे. मला एकंदरीत यातून सांगायचं आहे, तयारी करायची असेल तर आतापासून करा. वेळेवर काही होणार नाही. कारण की आपल्याला लाखो मुलं तयारी करणारे ऑलरेडी आहेत आणि कॉम्पिटिशन अशा लोकांसोबत आपल्याला खूप जड जाईल. म्हणून वनरक्षक भरतीच्या संदर्भात आपण स्पेड बॅच आहे, तुम्ही जॉइन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी बॅचची लिंक सर्वात वरती दिलेली आहे. ओके, त्याला जॉइन करा. पुढचा नेक्स्ट प्रश्न. खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल असे अक्षर दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायचं आहे. ए, सी, ई, त्याच्यानंतर जी, प्रश्नार्थक चिन्ह. ABCD मधला 1, 3, 5, 7. इथं काय यायला पाहिजे? 9. का? या पेपरवाल्यांनी आणि मी प्लॅनिंग करून आणली का तुम्हाला मूर्ख बनवण्याचं? नाही ना. तसं ABCDमध्ये ए पासून आपण ABCD असे आपण 13 अक्षर असे उलट सरके लिहितो आणि 13 अक्षर परत असे आपल्याला काय उलटे लिहित आणतो. बरोबर आहे? आणि इथं काय? इथं झेड. बरोबर आहे? इथपर्यंत लिहित आणतो. मग ए हा 1 नंबरला, बी हा 2 नंबरला, सी हा 3 नंबरला, डी हा 4 नंबरला.
एम हा 13 नंबरला असतो, एन हा 14 नंबरला, वाय 25ला असतो, झेड 26ला असतो, पी 16ला असतो, ओ 15ला असतो, क्यू 17ला असतो, एल 12ला असतो, के 11ला असतो, 10ला काय असेल मग? जे असेल. ह्या सर्व ए-बी-सी-डीचे नंबर पाठच लागेल. त्याच वेळेत त्याची ॲक्युरसी बनेल, नाहीतर त्याची उत्तरं सहजासहजी चुकतात. मी बुद्धिमत्तेच्या बॅचमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला सर्व बेसिकपासून करून घेतलेल्या आहेत. त्या वनरक्षकच्या पोरांनी तिथं तुम्हाला पाहता येईल. माझ्या मित्रांनो, अशा प्रकारे जी तुम्हाला मी सांगितलं, इथं प्रत्येक ठिकाणी 2 प्लस होत आहे. चेक करा. इथं प्रत्येक ठिकाणी 2 प्लस होत आहे. मग 7 मध्ये जर 2 प्लस केलं तर 9 होते. 9 म्हणजे ए मधला आय होते. 9 म्हणजे ए मधला काय होते? तर आय होईल. सर्वांना समजून राहिलं? सोप्या पद्धतीनं सांगण्याचा प्रयत्न आहे. यानंतर पी, क्यू, एस, आर, टी, यू, व्ही या 7 मित्रांपैकी अजून 2-4 पाहिजे होते, कमी झाले असेल फिरायले तर. तर व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे. असू द्या ना, तुम्हाला काय जाते? मी सांगतो याची काय हिंट असते तर. आर हा एसपेक्षा वयानं मोठा आहे. असू द्या, आपल्याला काय चाललं? आणि यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयानं मोठा आहे. आत्ता खेळ जमला. काय म्हणते? यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयानं मोठा आहे. ज्यावेळेस जेवढा मोठा प्रश्न असते ना, त्या प्रश्नामध्ये 1-2 हिंट दिलेल्या असतातच जवळपास आणि तिथूनच प्रश्नाला काय करायची आहे, सुरुवात करायची. नाहीतर आपला कार्यक्रम हा प्रश्न वाजवते आणि वनरक्षकमध्ये याला व्हॅल्यू आहे 2 मार्काची आणि 1 प्रश्न चुकला तर नॉर्मलायझेशनमध्ये तुम्हाला होऊ शकते कमी मार्क, जास्त मार्क जे असतात ना, खूप जास्त मॅटर करते एक प्रश्न. आता पहा, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही या 7 मित्रांपैकी व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा वयानं मोठा आहे. या वाक्याला आपल्याला क्लिअरली म्हणू शकत नाही आपण कुठं मोठा आहे, खालून मोठे आहे की वरती मोठे आहेत. त्याच्यामुळे या वाक्याला सध्याचे स्किप करायचे असते. त्याच्यानंतर आर हा एसपेक्षा वयानं मोठा आहे, पण नेमकं आर हा खाली आहे, 7 मित्रात का वरती आहे लाईनमध्ये, बरोबर नाही काय? पण इथं एक लाईन मी स्पेशल तुम्हाला अशा लाईन करून देण्यात माझा वेळ घालवला मी पी-पी-टी बनवायच्या वेळेस. का दिलं असेल? तुम्हाला त्या गोष्टी लक्षात राहिल्या पाहिजे. अशा एखादी ओळ तिथं वापरली असते, जेणेकरून तुम्हाला उत्तर कसं काढायचं त्यानंच सांगितलं असते. आता काय म्हटलेलं आहे? टोटल 7 मित्र तर आहे. टोटल मित्र किती आहेत? 7. पण त्याच्यापेक्षा फक्त यू जो आहे, एकाच मित्रापेक्षा वयानं मोठा आहे. म्हणजे तुमच्या इथं लक्षात येईल, इथं कोणतातरी सगळ्यात शेवटी एकच व्यक्ती आहे आणि त्याच्यापेक्षा यू हा वयानं मोठा आहे. म्हणजे इथून काय क्लिअर झालं, यू हा सगळ्यात लहान असणारा 2 नंबरला आहे. सेकंड लहान म्हणजे आपण दुसरा सर्वात लहान म्हणू शकतो आपण. एवढं क्लिअर झालं. आता इथून पहा कसा उत्तराचा सुगावा लागते. आता यू हा फक्त एका मित्रापेक्षा वयानं लहान. हा त्याचा एक मित्र कोणतरी याचं नाव काय माहिती. पी हा वयाने तिसरा सर्वात मोठा आहे. आता पहा हिंटवर हिंटच देऊन राहिला हा. काय म्हणते? पी हा वयानं सर्वात मोठा तिसरा आहे. कोणता? तिसरा. म्हणजे हा जो पी जर कधी मानला आपण, हा वयानं कितवा आहे? तिसरा आहे. म्हणजे इथं आणखी एक असायला पाहिजे. इथं आणखी एक असायला पाहिजे. ओके. आता थोडंसं आपण काय करू, इथं पीचा उल्लेख केला होता ना त्यांनी. इथं पीचा उल्लेख केला ना, आता त्या ओळीवर जाऊ जी आपण स्किप केलेली होती. आता तो पटकन उत्तरच सांगून देते. काय म्हणते? व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे जो व्ही आहे ना, तो पी आणि आर यांच्यापेक्षा मोठा आहे. आर हा एसपेक्षा वयानं मोठा आहे. आता थोडंसं पाहून घ्या. व्ही हा पी आणि आर यांच्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे आता हा व्ही इथं असू शकतो किंवा वरती असू शकतो. आता व्ही हा पी आणि आर तर मी काय करेल माझ्या मित्रांनो, सुरुवातीला याला एक काम करेल, हा व्ही जो आहे, हा इथं घेईल. इथं घेईल आणि इथं आर टाकून पाहिल. होऊ शकते तर माझं काहीतरी चुकलं असू शकते कारण डबल आपल्याला आकृती काढावी लागेल. आता व्ही हा पी आणि आर याच्यापेक्षा वयानं मोठा आहे. आर हा एसपेक्षा वयानं मोठा आहे. आर हा एसपेक्षा वयानं मोठा आहे. केला का? आर हा एसपेक्षा वयानं मोठा आहे. टी हा वयाने सर्वात लहान आहे. टी हा वयानं सर्वात लहान आहे. क्यू हा वयाने लहान आहे. क्यू हा वयाने लहान आहे. वयाने सर्वात मोठा कोण? 1 मिनिट मला पाहू द्या नेमकं काय म्हणते याचं तर प्रश्नामध्ये काही इथं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. इथं एक सुटलं होतं.
व्ही हा क्यू पेक्षा वयानं लहान आहे, त्यामुळे ते उत्तर अडखळत होतं. लक्षात ठेवा, इथं व्ही पाहिजे होता. व्ही हा क्यू पेक्षा वयानं लहान आहे. जर कधी व्ही हा क्यू पेक्षा वयानं लहान असेल, तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथं यू असेल आणि त्यानंतर व्ही हा क्यू पेक्षा वयानं लहान आहे. सगळ्यात मोठा झाला क्यू, त्याच्यानंतर व्ही, आर, पी, एस, सर्वात शेवटी टी आणि सेकंड लास्ट यू. तर तुम्हाला काय म्हणते, वयानं सर्वात मोठा कोणता? तर सर्वात मोठा वयानं कोणता यायला पाहिजे? सर्वात मोठा वयानं क्यू यायला पाहिजे. सर्वात मोठा कोणता यायला पाहिजे वयानं? क्यू यायला पाहिजे. इतकं सोपं होतं हे, सर्वांना कळलेलं असेल. आशा करतो क्यू व्ही पी आपण करू शकतो. क्यू व्ही पी सुद्धा करू शकतो बरं इथं आपण. काय म्हणते? आर हा एस पेक्षा वयानं मोठा आहे. आर हा एस पेक्षा वयानं मोठा आहे. इथं असंही करू शकतो. ओके. इथं पी, आर. टी हा वयानं सर्वात लहान आहे. तर अशा प्रकारे माझ्या मित्रांनो याचं सोल्युशन होणार आहे. इथं फक्त व्हीमुळे काम गोंधळलेलं होतं. पुढे पाहतोय आपण, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायची आहे. 2, 8, 26, 80 प्रश्नार्थक चिन्ह. 2 त्रिक 6 प्लस 2 8, 8 त्रिक 24 प्लस 2 26, 26 त्रिक 78 प्लस 2 80, 80 त्रिक 240, ओके 240 प्लस 2 242. काय होईल? 8 त्रिक 24 प्लस 2 242 आहे का ऑप्शनमध्ये? ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. प्रत्येक वेळेला काय करायचं? 3 न गुणाचं 2 प्लस करायचे. 3 न गुणाचं 2 प्लस करायचं. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या तुम्हाला निवडायची आहे. 6, 9, 14, 21, 30 प्रश्नार्थक चिन्ह. आता पहा, इथं 3 प्लस, ठीक आहे. इथं 5 प्लस, इथं 7 प्लस, इथं 9 प्लस, इथं 11 प्लस करसाल की 13 प्लस करसाल रे? मी तर इथं पहिलं 11 प्लस करेल, कारण 2-2च्या फरकानं आहे. आणि जर कधी 11 प्लस केले तर 41 मला उत्तर इथं भेटून जाईल, कारण की मी इथं काय केलेलं आहे, मूळ संख्या प्लस केलेल्या आहेत. काय केलं माझ्या मित्रांनो, इथं मी मूळ संख्या प्लस केलेल्या आहेत. यानंतर नेक्स्ट प्रश्न आपल्यासाठी, ज्याप्रमाणे दुसरे पद हे पहिल्या पदाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आता इथं ज्याही वेळेस अशा प्रकारचा प्रश्न येते, त्यावेळेस आपल्याला तर पहिली गोष्ट ह्या लिहून घ्यावी लागते आणि हे लिहून अशा प्रकारे घ्यायचं. पहा आता किती सोपं जाते हे कळायला. आता तुम्ही हे पहिलं पहिलं मॅटर लिहिलं का, पहिला पदाचा संबंध दुसऱ्या पदाशी, तर मग तिसऱ्या पदाचा संबंध चौथ्या पदाशी आपल्याला काढायचा आहे. याले द्यायचे नंबर 1, 2, 3, 4. आता पाहायचा 4 हा 4 नंबरलाच आहे. 1 हा 1 नंबर, त्यानंतर व्ही 2 नंबरला जसाच्या तसा आणि 3. तुमच्या लक्षात येईल की 4 जसाच्या तसाच आहे ॲज इट इज. दुसराही जसाच्या तसाच आहे. बदलला तो पहिला आणि तिसरा. बदलला कोणता? पहिला आणि तिसरा, किंवा नंबरच्या माध्यमातून जर कधी आपण केलं 3, 2, 1, 4. काय? 3, 2, 1, 4 म्हणजे सुरुवातीला मी कसं होईल ते पहा. एन, ए, एम आणि ई. आता तुम्हाला माहित आहे इथं 1, 2, 3, 4 केला आपण. इकडे काय भेटलं आपल्याला? 3, 2, 1, 4 म्हणजे 4 नंबरचं अक्षर 4 नंबरला. पहिलं अक्षर किती घेतलं यानं? 3 नंबर, तर 3 नंबरचं काय आहे मग? यम आहे. त्यानंतर 2 नंबरचं अक्षर काय आहे? 2 नंबरचा एम जसाच्या तसा आणि त्यानंतर 1 नंबरचं काय? एन. ओके. 4 म्हणजे इथं ई पाहिजे. ठीक आहे. एम ए एन ई या एम ए एन ई ऑप्शन नंबर 1 होईल का रे? समजलं का किती सोपं आहे? आता आपल्याला आणखी पुढे जायचं आहे या पेपरमध्ये. एक्स आणि वाय एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. एक्स हा उत्तरेकडे. आता पहिली गोष्ट तर तुम्हाला दिशेच्या संदर्भात गणित येण्यासाठी दिशा ज्ञान असणे गरजेचं आहे. मी घेतो माझ्या मित्रांनो हे 4 दिशा, हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, पश्चिम आहे, हे पूर्व आहे. याच्यामध्ये वायव्य दिशा इथून सुरुवात करतो. वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य.
आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांगतो. पेपर हॉलमध्ये गेल्यानंतर उत्तर कोणती होय, दक्षिण कोणती होय, एसटीच्या समोर काय माहीत पडणार आहे? बरोबर नाही काय? मग अशा वेळेस माझ्या मित्रांनो आपल्याला काय करावं लागते उत्तर दिशेसाठी आपला आपला डावा हात, आता तुम्हाला कॅमेरामध्ये उलटा उजव्या दिशेला, आपला डावा हात हे नेमकी पश्चिम दिशा असते, एवढं कधी विसरायचं नाही. आपला डावा हात काय असते? पश्चिम दिशा. प्रत्येकाला 2च हात आहे. मग उजवा हात पूर्व दिशा असायला पाहिजे, समोरची दिशा उत्तर असेल, मागची दिशा दक्षिण असेल. काही डाऊट आहे काय? म्हणून म्हणतोय एकच दिशा लक्षात ठेवा. आपला डावा हात म्हणजे पश्चिम दिशा. आपला डावा हात म्हणजे पश्चिम दिशा. एवढं जर कधी तुम्हाला समजलं, तर आता इकडे या. चला, कधी विसरू नका या गोष्टी. तर एक्स आणि वाय हे एकाच बिंदूपासून सुरुवात करतात. हा आहे तो बिंदू. एक्स हा उत्तरेकडे एक्स हा इथंच एक्स आहे, इथंच वाय आहे. एक्स घेतो मी रेड कलरमध्ये. एक्स हा माझ्या मित्रांनो सुरुवातीला 20 मीटर कुठं चालतो? उत्तरेकडे चालतो. उत्तर दिशा म्हणते कोणती? या दिशेकडे चालतो. नंतर तो पश्चिमेला वळतो. आता पश्चिमेला वळून राहिला. मी इथं आहे, माझा डावा हात आहे, तर पश्चिमेला वळेल. पश्चिमेला वळून किती चालला म्हणते? पश्चिमेला वळून 40 चालला. हां, गेला 40 पश्चिमेला. हा कोण होता? एक्स. आता वाय जो आहे, वायला आपण दुसऱ्या कलरमध्ये घेऊ म्हणजे आणखी समजेल. आता वायचा काय रोल आहे? थांबला तो. नंतर उजवीकडे वळतो आणि थांबा, थांबा, थांबा. एक्स हा उत्तरेकडे 20 चालतो, नंतर तो 40 वळतो, नंतर उजवीकडे वळतो आणि 25 जातो. म्हणजे थांबा, इथं आपल्याला काय येईल, की हा आणखी किती गेलेला आहे? हा 25 गेलेला आहे आणखी इथं. ओके. हा 25 आणि हा इथं आला एक्स. इथं आला एक्स. सर्व माप हे मीटरमध्ये आहेत. सर्व माप कसे मीटरमध्ये आहेत. आता आपल्याला वायवर जायचं आहे. त्याचबरोबर काय म्हणते वाय डायरेक्ट उत्तरेकडे 45 जातो. आता थोडंसं समजून घ्या. हे 20 आहे. हे किती आहे 20. तर वाय जर कधी इथून याच्याच बरोबर सुटला, तर मी याच्या बाजूनं यासाठी लिहून राहिलो का लगेच लक्षात आलं पाहिजे. हे गेले 20 आणि 45 गेला म्हणजे तो हे तर 20 गेलं. इथून अधिक 25 जाईल. म्हणजे इथं याच्या लेव्हलनं येईल ना तो. कारण की हे 20 आहे आणि हे किती? हेही 25 आहे ना. तर मग हे किती होईल? 25 मीटर. हा कोण होय? हिरवावाला वाय होय. आता हिरवा जो होता, तो हिरवा वाय होता आणि लाल जो होता, तो लाल माझ्या मित्रांनो यक्स होता. आता तुमच्या लक्षात येईल तुम्हाला काय म्हणते? यक्स स्थानाच्या संदर्भात वाय आता कुठे आहे? यक्स म्हणजे यक्सच्या संदर्भात. आता मला इतकं सांगा हे अंतर किती? हे अंतर किती असायला पाहिजे? अरे हे अंतर 40 आहे. तर हे अंतर 40च असायला पाहिजे. किती असायला पाहिजे? 40. 40 वाले जे 2 ऑप्शन नाही आहेत त्याला तर पहिले काढून टाकायचं. 40 वाले जे 2 ऑप्शन नाही आहे त्याला पहिले काढून टाका. आता काय म्हणते एक्स स्थानाच्या संदर्भात वाय आता कुठे आहे? मला इतकं सांगा वाय कुठे आहे? हा वाय होय ना? वाय कुठे आहे आता? वाय एक्सच्या पूर्वेस आहे का? पूर्व दिशा हे होय. काय म्हणते? एक्सच्या पूर्वेस 40 मीटर आणि एक्सच्या पश्चिमेस आहे का? आता मला इतकं सांगा, वाय कुठं आहे? एक्सच्या पूर्वेस आहे ना? या साईडला आहे ना उजव्या हाताला. तर मग एक्सच्या पूर्वेस लावा ना. एक्सच्या पूर्वेस लावा बिंधास. ओके. कारण की तो उजव्या साईडला आहे म्हणून. डाव्या साईडला असता तर आपण पश्चिम आणला असता. सर्वांना समजून राहिलं असेल, आशा करतो. हे पेपर ओरिजिनल झालेले पेपर होत. यानंतर आहेत विच वर्ड कॅन नॉट बी फॉर्म बाय. ह्या जो टीचर शब्द दिला ना तुम्हाला, या शब्दापासून कोणता शब्द दिलेला याच्यातला बनत नाही म्हणते. ARCH बनतो. इथं ए आहे, आर आहे, सी आहे, एच आहे बनतो. टेक इथंच आहे, टेक इथंच आहे बनतो. आणि टी बनतो, TEA पहिल्या ह्याच्यात बनतो. पण इथं पहा ओ, इथं पहा ओ. तुम्हाला टीचर या शब्दामध्ये कुठंतरी ओ दिसतो का? म्हणजे याचा अर्थ काय? हा शब्द टेक्नो बनत नाही त्या दिलेल्या टीचर या शब्दापासून. ओके. पुढचा आपण पाहतोय माझ्या मित्रांनो, अर्थपूर्ण शब्द बनविण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणतं अक्षर ठेवलं पाहिजे? यस म्हणजे प्रत्येक ठिकाणी एक अक्षर तुम्हाला ठेवावं लागेल. आर ठेवसाल, टी ठेवसाल, पी ठेवसाल की यस ठेवसाल. आता जर कधी आर, आय, सी, के त्यानंतर आर, 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 पी, ए, एम
अर्थपूर्ण शब्द नाही बनू राहिला. आता पहा, जर कधी आपण इथं टीक बनते, टी बनू शकते टी. आता टूर बनते, त्यानंतर टी-ई हे नाही बनत आणि इथं टी-पी-ई-एम हा बनत नाही. त्यामुळे आपण काय म्हणतो, टी सुद्धा याच्यात अर्थपूर्ण नाही. पण यस पहा बरं रे, यस आय सिक, यस ओ यूर, त्यानंतर सीट आणि स्पॅम सर्व शब्द अर्थपूर्ण बनून राहिले. यस लावून पहा, यस लागला. स्पॅम, सीट, यस ओ यू बरोबर आहे आणि सिक हे सर्व शब्द अर्थपूर्ण यसनं बनून राहिले. 1-2 चालत नव्हते, सर्व शब्द पाहिजे होते. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 याचं राईट कराल. नेक्स्ट, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायची आहे. 40, 30, 22, 12 आणि प्रश्नार्थक चिन्ह. याचा फरक माझ्या मित्रांनो -10चा आहे. याचा फरक -8चा आहे. याचा फरक -6चा आहे. याचा फरक -4चा आहे आणि याचा फरक -2चा आहे. 12 मधून 2 गेले उरले किती? माझ्या मित्रांनो 12 मधून 2 गेले उरले 10. 12 मधून 2 गेले उरले किती? 10 तिथं अपेक्षित आहे. यानंतर आहे, अरुण म्हणाला, पंकजची आई माझ्या वडिलांच्या पत्नीची. माझ्या वडिलांची पत्नी म्हणजे माझी आई. माझ्या वडिलांच्या पत्नीची आई म्हणजे माझीच आई झाली. सॉरी, माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. पंकजचे अरुण सोबतचे नाते काय? काय नाते आहे तर काढून घेऊ, जाऊ द्या. एवढा विचार करण्याची गरज नाही. अरुण म्हणाला, हां, हा अरुण झाला. अरुण म्हणाला, माझ्या वडिलांची पत्नी. पहिली गोष्ट अरुण, अरुणचे झाले वडील. वडिलांची पत्नी म्हणजेच अरुणची आई. ठीक आहे, अरुणचीच आई. माझ्या वडिलांच्या पत्नीची आई आहे. कोणाची आई? या पंकजची आई. या पंकजची, आता मला इतकं सांगा, या पंकजची आई म्हणजे या अरुणच्या आईची आई आणि या पंकजची आई एकच आई आहे दोघाला. मग होऊ शकते, असं नाही होऊ शकत काय, अरुणची आई आणि पंकजची आई या दोघांच्या म्हणजे या बाईची आणि या पंकजच्या, म्हणजे इथं म्हणू शकतो आपण पंकज. ठीक आहे, या पंकजची आई, हे दोघं बहीण भाऊ, यांची दोघांची आई एकच आहे. मग मला इतकं सांगा, हा पंकज या अरुणचा मामा झाला ना, किंवा हा अरुण पंकजचा भासा झाला. तर पंकजचे अरुण सोबतचे नाते काय? तर आईचा भाऊ म्हणजेच कोण? मामा होय ना. आईचा भाऊ म्हणजेच कोण? आईचा भाऊ म्हणजे मामा. सर्वांना समजलं का? एवढा सोपी गोष्टी त्या तिथं आपल्याला पाहायला भेटतात. ओके. पेपर एकदम आउट ऑफ माराजोगता होता. काही टेन्शन नाही. आईचा भाऊ आपल्याला तिथं उत्तर पाहायला भेटेल. यानंतर खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी संख्या दिलेल्या पर्यायामधून तुम्हाला निवडायचं आहे. 8, 16, 64, 128 काय आहे तर पाहून घेऊ. 8, 16, प्रश्नार्थक चिन्ह, 64, 128. पहा रे, या प्रश्नाचं उत्तर होईल कसं? आता 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64 आणि 64 दोन्ही 128. मल्टिपल बाय 2 बस. आता 8 दोन्ही 16, 16 दोन्ही 32, 32 दोन्ही 64 आणि 64 दोन्ही 128. मग 16 दोन्ही किती व्हायला पाहिजे? 32. या प्रश्नाचं उत्तर आहे. आपली वनरक्षकची जी बॅच आहे, ती बॅच तुम्ही जॉइन करून घ्या. याच्यापेक्षा खूप तुम्हाला ॲडव्हान्सपर्यंत शिकवत नेलेलं आहे मी तुम्हाला. पेपर आउट ऑफच्या दृष्टिकोनातूनच हे जे 3 विषय आहेत, इंग्रजीसाठी दुसरे सर आहेत. असं नाही का इंग्रजी विषय मी शिकवत नाही, तर मग ते बॅचमध्ये नाही. इंग्रजीसाठी दुसरे सर आहेत, ते तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा तुमचा कंप्लीट सिलेबस तुमचा करून घेणारच आहे, एवढं क्लिअर आहे. ठीक आहे, डन. पुढचा आपण पाहणार आहोत प्रश्न. माझ्या मित्रांनो, आपले जे प्रश्न होते रिझनिंगचे ते संपलेले आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे सामान्य ज्ञान. ओके. स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभी मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता वय किती होते? तुम्हाला माहित आहे, त्यावेळेस ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला किंवा भारत स्वतंत्र झाल्यानंतर जे मतदान करण्यासाठी वय होतं, ते किती होतं?
21 वर्षापेक्षा जास्त होतं. बरोबर आहे. 21 वर्षापेक्षा जास्त होतं आणि 61व्या घटनादुरुस्तीने 61व्या घटनादुरुस्तीने 1988 साली हे 18 वर आणण्यात आलं. हे कुठं आणण्यात आलं माझे मित्रांनो? 18 वर आणण्यात आलेलं आहे. यानंतर नेक्स्ट महाराष्ट्राच्या पावसाची सुरुवात साधारणतः कधी होते? आता महाराष्ट्रात पावसाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात होते काय? हा ताप आल्यासारखा प्रश्न आहे. कॉमन सेन्सचा. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बाहेरही निघत नाही. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खूप झळी असतात. म्हणजे जून महिन्याच्या पहिल्या 7 ते 8 तारखेला आपण म्हणू शकतो, की मृग लागत असतो. याच्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार मागील दशकात किती व्यक्तींनी भारतात स्थलांतर केले? एवढा हा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या संदर्भात मला खरंच डाऊट आहे, की करोडामध्ये त्याचं ऑप्शन दिलेले आहेत म्हणून. या प्रश्नाचं उत्तर तर 21 कोटी दिलं होतं. पण हा प्रश्न मला डाऊट आहे नेमकं मला प्रश्न समजला नाही ना म्हणायचं काय आहे तर. भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार कशाद्वारे होतो? रेल्वेद्वारे, रस्ते वाहतूक, हवाई मार्ग, सागरी मार्ग. तर तुम्हाला माहिती आहे जहाजाच्या माध्यमातूनच सर्वात जास्त वाहतूक होत असते. यानंतर दुर्ग, बस्तर, चंद्रपूर हा लोहपट्टा आर्यन बेल्ट म्हणून ओळखला जातो. भारतातील कोणत्या राज्यात आहे? आता चंद्रपूर, बस्तर आणि दुर्ग. आता बस्तर म्हटलं तर भारताच्या महाराष्ट्राच्या शेजारी असलेलं राज्य. ओके. तर मग काय होईल या प्रश्नाचं उत्तर? छत्तीसगड आणि महाराष्ट्र. ओके. बस्तर बटालियन ऐकली असेल तुम्ही. हे छत्तीसगडमध्ये बस्तर जिल्हा आहे एक. यानंतर टिंब रोजी लाहोर काँग्रेसने पूर्ण स्वराज्याच्या मागणीला निश्चित स्वरूप दिले. आता लाहोर जे स्वराज्याची मागणी होती ते लाहोर अधिवेशन भरलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरू ते अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि 1929चं लाहोर अधिवेशन आहे. बट इथं महिना विचारलेला आहे. त्यामुळे कन्फ्युजन होता कामा नये. माझे मित्रांनो हा पूर्ण स्वराज्याचा ठराव इथं संमत करण्यात आला होता आणि त्याचबरोबर माझ्या मित्रांनो इथं हा जो 19 डिसेंबरला भरलेलं होतं हे. 19 डिसेंबरला भरलेलं अधिवेशन होतं हे. यानंतर नेक्स्ट परतीचा मान्सून जो आहे कोणत्या ऋतूत परतीच्या मान्सूनमध्ये पर्जन्यवृष्टी होते? म्हणजे परतीच्या मान्सूनमध्ये कोणत्या ऋतूत सर्वाधिक कुठं पर्जन्यवृष्टी होते सर्वात जास्त? परतीचा मान्सून तामिळनाडूमध्ये सर्वाधिक पर्जन्यवृष्टी पाहायला भेटते. ताजमहल कोणत्या शहरात आहे? आता ताजमहल आग्र्याला आहे. ओके. कोणत्या नदीकाठी आहे? यमुना नदीकाठी आहे. नेक्स्ट प्रश्न भारतात कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? आता कोणत्या प्रदेशात कोळशाचे खनन केले जाते? तर कोळसा महाराष्ट्रात सुद्धा आहे. आता फक्त इथं थोडंसं समजून घ्या. पश्चिम महाराष्ट्रात कोळसा येईल का? दक्षिण महाराष्ट्रात कोळसा येईल का? उत्तर महाराष्ट्रात येईल का? कॉमन सेन्सनं जो आपण गडचिरोलीला आणि गडचिरोली म्हटलं तर मग ते पूर्व महाराष्ट्र. त्याच्यानंतर माझ्या मित्रांनो कोणते राज्य भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे? आपलं महाराष्ट्र. दिलेल्या ऑप्शनपैकी तर महाराष्ट्रच आहे. यानंतर ब्रिटिश सरकारने खालीलपैकी कोणता अधिनियम संमत केला ज्याद्वारे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासारख्या मूलभूत हक्कांवर अंकुश ठेवला गेला आणि पोलीस अधिकार जे आहेत ते बळकट झाले? तुम्हाला माहित आहे रौलेट ऍक्ट होता 1919चा भारतीय परिषद कायदा नाही. रौलेट ऍक्ट असेल 1919चा ज्यामुळे कायदे हे कडक झाले आणि त्यामुळे भारतीय लोकांच्या बोलण्यावर काय अंकुश ठेवला गेला. ओके डन. यानंतर आपण पाहणार आहोत पुढचा भारत सरकारचा अधिनियम. हा भारत सरकारनं स्वतःसाठी बनवलेला होता. यानंतर नेक्स्ट महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने बंगालच्या फाळणीविरोधात लढ्यासाठी भारतीयांना एकत्र केले आणि स्वदेशी चळवळ जिथं स्वदेशी आलं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या ठिकाणी काय जन्म झाला आणि 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू होतो आणि त्याच दिवशी भारतामध्ये असहकार चळवळ सुरू होत आहे. याबरोबर कोणत्या प्रकारचा परिव्यय हा उत्पादनाचा स्तर किती असला तरी तो स्थिर राहतो त्याला म्हटलं जाते स्थिर परिव्यय. त्याला काय म्हटलं ते स्थिर परिव्यय. भारतीय हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या मिश्र वनात कोणत्या प्रकारचे प्रमाण जास्त आहेत? काय म्हणते मिश्र वनामध्ये कोणत्या प्रकारचे वनांचे प्रमाण जास्त आहेत? तर ते आहे साल वृक्षाचं प्रमाण जास्त आहे. कशाचं? साल वृक्षाचं. देवदार वृक्ष नाही. पाईनच्या वृक्षापासून आय थिंक पाईन हे खूप महत्त्वाचं त्याच्यापासून हे बनवतात वाद्ययंत्र वगैरे. ठीक आहे. यानंतर आहे
भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? आता हे समानतेचा हक्क बरोबर आहे. 51 मूलभूत काय म्हणते कर्तव्य म्हटलं तर 51 ए भाग 4 अ आणि शिक्षणाच्या संदर्भात म्हटलं तर कलम 21 ए. ओके डन. एवढं क्लिअर झालं. यानंतर खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ आता आपल्याला मराठीचे प्रश्न पाहिजे 15. बादरायण संबंध असणे म्हणजेच काय? लग्न होणे म्हणजे याला चतुर्भुज होणे किंवा हळद लागणे सुद्धा म्हणतात. वाळीत टाकणे याला सोडून देणे किंवा त्याग करणे म्हणतात. आपल्या तंत्राने वागणे म्हणजे हे तर म्हणत असतात ना काही लोक ओके म्हणजे दुनिया गुगळल्या जाऊ पण हा याचा 2 GB डेटा याची इंस्टाग्रामची रील ओढून ताळून आणलेले संबंध यालाच म्हणतात बादरायण संबंध. खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे? पर्यवसान, पर्यवासन, पर्यावसन जे काही आहेत त्याचं उत्तर आहे 1 नंबरचं पर्यवसान म्हणजेच माझ्या मित्रांनो मृत्यू होणे म्हणतात याला. यानंतर आसे तू हिमाचल म्हणजेच काय? समुद्रापासून पर्वतापर्यंत, पायऱ्यापासून डोक्यापर्यंत याला आपादमस्तक म्हणतात. पूर्व ते पश्चिम नाही. ओके. दक्षिण समुद्राच्या सेतूपासून हिमालयापर्यंत. पर्वत, तो पर्वत उंच आहे. तो पर्वत जो आहे ना, हा पर्वत आहे सामान्य ज्ञान. सामान्य नाम. ओके. सामान्य नाम आहे. जसे अंगडे टोपडे असते, तसा आचार विचार असते. अंगडे टोपडे, आचार विचार. यानंतर माझ्या मित्रांनो डळमळीत या शब्दाचा अर्थ काय? आता डळमळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हटला डळमळीत म्हणजे काय? ओबडधोबड म्हणू शकतो आपण त्याला. डळमळीत या शब्दाला आपण काय म्हणतो? ओबडधोबड म्हणू शकतो. मग या डळमळीत या शब्दाचा अर्थ काय होईल? माझा आवाज क्लिअर येतोय का रे? तर याचा अर्थ होईल मग स्थिर. याचा अर्थ काय होईल माझ्या मित्रांनो? डळमळीत या शब्दाचा अर्थ होईल स्थिर. खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार आहे? त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले. रडतो हसत विदूषक हसत. देवाची सकाळची पूजा आईने केली होती. म्हणजे आईने सकाळी आईने देवाची पूजा केली होती असं पाहिलं होतं. सर्वत्र वाहत असतो तर वारा सर्वत्र वाहत असतो असं पाहिजे होतं. त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन झाले. तर हे वाक्य याचा प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर होईल. ओके. यानंतर आपल्याला पाहता येईल खालीलपैकी समानार्थी शब्दांची जोडी सारख्या शब्दाची दास सेवक प्रसाद कुटी. आता प्रसाद कुटी हे तर काही याची अयोग्य जोडी होईल. श्वेत म्हणजे पांढरा आणि सकाळ म्हणजे प्रभात हे सुद्धा बरोबर आहे. आता प्रसाद म्हणजेच काय? प्रसाद म्हणजेच काय होते माझ्या मित्रांनो? तर प्रसाद म्हणजे कुठे नाही तर प्रसाद म्हणजे होते वाडा किंवा मंदिर. काय होते? वाडा किंवा मंदिर. ओके डन. यानंतर खालीलपैकी कोणता शब्द प्रमाणलेखानुसार आहे? ठेवून, ठेवणं, पाहुणा, गंध आणि खोगीरभरती. कोणता शब्द शुद्ध लेखनदृष्ट्या योग्य आहे? तर त्याचं उत्तर होईल खोगीरभरती. ओके. बिनकामाचे खोगीरभरती. ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. ज्या वाक्यात विधान केली म्हणजे कुठलीतरी माहिती सांगितली असते त्याला विधानार्थी, आज्ञा केली असते आज्ञार्थी, मनातील भावनांचा आकस्मिकपणे स्फोट झाला तर आज्ञार्थी आणि वाक्यात प्रश्न विचारला असेल तर प्रश्नार्थी. ओके. यानंतर आहे हरी बालकाला हसवतो. बालक तसा हसून निघाला. क्रिया हरीकडून होऊन राहिली. क्रिया ज्यावेळेस दुसऱ्याकडून होते त्याला प्रयोजक असे म्हणतात आणि शक्य क्रियापद क्रिया स्वतः करत असतो. यानंतर औषध या शब्दाचा योग्य जोडीने येणारा शब्द तुम्हाला औषध त्याला काय म्हणतो आपण? औषध पाणी. यानंतर आहे फुलांचा काय असतो? थवा असतो का? पक्ष्यांचा थवा असतो. कळप गाई ढुरांचा असतो. फुलांचा गुच्छ असतो आणि साधूंची काय जथा असते. यानंतर पोटात कावळे ओरडणे आपण ऐकलं असेल. पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय? भुकेने खूप जास्त व्याकुळ होणे. यानंतर आहे नेक्स्ट प्रश्न. सर्वनाम कोणतं नाही? प्रकार माझ्या मित्रांनो सर्वनामाची एकूण 6 आहेत आणि सर्वनामं जे आहेत मराठी व्याकरणामध्ये सर्वनामं एकूण 9 आहेत. लिंगानुसार बदलणारे 3 आहेत, वचनानुसार बदलणारे 5 आहेत आणि मी हे सर्वनाम लिंग वचन भेदानुसार बदलत नाही. तर कोणतं सर्वनाम नाही? तर लक्षात ठेव जा. तो ती तेथे आहे. हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणतं नाही? तर मी हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे मग. कोणतं? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर हे 2 ऑगस्ट 2023 रोजी ठीक आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी झालेला हा पेपर होता आणि तो शिफ्ट क्रमांक 2चा पेपर होता. आशा करतो तुम्हाला दिलेला पेपर सर्व व्यवस्थित समजला. कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात अडचण असेल नक्की आपण मला सांगू शकता. माझ्या मित्रांनो
महत्त्वाची गोष्ट काय, आपल्याला जी बॅच आहे ती बॅच पाहता येईल. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरचा टॉपिक वाईज नोट्स आपण देण्याचा इथं प्रयत्न करतोय. पी अकॅडमी ॲप्लिकेशनला बॅच आहे. बॅच तुम्ही जॉइन करून घ्या. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काय, याच्यामध्ये जे फोल्डर बनवलेले आहेत त्या फोल्डर वाईज तुम्हाला सेक्शन वाईज तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे आणि नाही समजलं तर विचारायचं आहे. रेग्युलर बेसिसवर क्लास चालू आहे. थँक यू सो मच. जय हिंद. वंदे मातरम. भारत माता की जय. तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका जर त्यांना वनरक्षक भरतीची तयारी करायची असेल. थँक यू.